शिवानी नावाची एक गोड मुलगी माझ्या घरात आलेली आहे आणि तिच्यामुळे मला आजकालच्या मुलींच्या मनात काय चालू असतं हे कळत आहे. सो मी जर त्यांच्या आयुष्यात नसते तर कदाचित त्यांचं लग्न झालं नसतं. लग्नाशिवाय सुद्धा तुमची पार्टनरशिप फार चांगली डेव्हलप होऊ शकते आणि लग्न केलं तरी सुद्धा ते लग्न सक्सेसफुल नाही होऊ शकत. काकू रडायला लागले की माझ्या मुलीने काय केलं, बापरे, असं तसं खूप रडायला लागले. सुंदर दिसणाऱ्या व्यक्तीला बघून आपल्याला असं वाटतं की याच्या आयुष्यात कशाची कमी आहे. मराठी चित्रपटसृष्टीची जी शान आहे ती अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे या तिघी जणी फिल्म घेऊन आल्या आहेत. नमस्कार मंडळी, गुलाबी थंडी येते आणि त्यासोबतच गुलाबी हा मराठी चित्रपट येतोय. निश्चितच आज आपण याच चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग सर माझ्यासोबत आहेत आणि याच चित्रपटात असणाऱ्या अभिनेत्री मृणालताई माझ्यासोबत आहेत आणि श्रुती मराठे सुद्धा. तुमच्या तिघांचंही माय महानगर मानिनीमध्ये खूप खूप स्वागत. खरं तर गुलाबी थंडी येते आणि आता आपण राजकारणाचं जरी बघितलं तरी गुलाबी हवा आपल्याला सगळ्याकडे दिसते आणि आता तुमचा गुलाबी चित्रपट सुद्धा आणि तुमचे सगळे कॉस्ट्युम बघितले आणि आम्ही पूर्ण गाणी बघितली, तुझं बाईकवरची ती रॅली सुद्धा बघितली. यामध्ये पूर्ण गुलाबी सगळं वातावरण होतं आणि मी खूप उत्सुक होते की नक्की सिनेमा काय असणार आणि काय कन्सेप्ट असणार आहे. तर तुमच्या दोघींच्या आधी मी अभ्यंग दादा तुझ्याकडे येते की नक्की कन्सेप्ट काय आहे आणि गुलाबी नाव कसं सुचलं? गुलाबी मला वाटतं स्ट्रेंथला दर्शवणारा एक रंग आहे. जरी त्याच्याकडे आपण फेमिनिन पद्धतीने पाहिलं जातं की फक्त बायका वापरतात किंवा बायकांचा आवडता रंग असतो, तरी मला असं वाटतं की त्याच्यात प्रेम, शक्ती या 2-3 गोष्टी खूप प्रामुख्याने त्याच्यात जाणवतात. आणि तीच भावना फिल्ममध्ये पण आहे की जिथे स्त्री जी आहे ती प्रेम करणारी पण आहे, ती प्रेम करायला शिकवणारी पण आहे, ती नव्या मैत्री करणाऱ्यातली आहे, ती शक्ती स्वतःकडे असणारी आहे, लोकांना शक्ती देणारी पण आहे. सो या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत. याच्यापेक्षा जास्त स्पॉयलर्स मी नाही देऊ शकत फिल्मच्या बद्दल, त्यासाठी फिल्म तुम्हाला पाहावी लागेल. निश्चितच मृणालताई तुमच्याकडे येते की आजपर्यंत आम्ही ऐतिहासिक भूमिकेत तुम्हाला पाहिले, पण मी ट्रेलर बघितला, यामध्ये अगदीच म्हणजे मला असं पहिल्यांदा वाटलेलं की काहीतरी जड डायलॉग वगैरे असतील, पण इतक्या सहज आणि छान, म्हणजे घरातील कोणतरी माझ्या जवळचं मला भेटतंय असं मला जाणवलं. तर कशी होती भूमिका आणि काय होता एक्सपिरियन्स? गुलाबी चित्रपटातली माझी भूमिका किंवा आमच्या सगळ्यांच्याच भूमिका या वास्तवाशी अतिशय जवळ जाणाऱ्या आहेत. म्हणजे आपल्या आजूबाजूला या स्त्रिया आपण पाहतो आहोत. मी आधी सुरुवातीला एकदा अभ्यंगला विचारलं की अरे तू कसं काय लिहिलंस हे? 3 बायकांची स्क्रिप्ट तुला कशी सुचली? बिईंग अ मेल डिरेक्टर, पुरुषांना स्त्रियांबद्दल एवढं चांगलं लिहिता येत नाही. म्हणजे स्ट्रॉंग नसतात त्या कॅरेक्टर्स. स्ट्रॉंग म्हणजे स्ट्रेंथ वाईज नाही म्हणत मी, पण ठळकपणे एखाद्या पुरुषांनी स्त्री केंद्री फिल्म बनवल्याची उदाहरणं फार कमी आहेत. तर त्यांनी सांगितलं, अगं माझ्या आजूबाजूला अशा अनेक मुली आहेत आणि त्यातल्याच या काही मुली आहेत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये. तेव्हा मला फार कौतुक वाटलं होतं त्याचं की खरोखरच अशा स्त्रिया आजूबाजूला आपल्या आपण खूप बघतो. आणि तुला असं वाटलं माझ्याकडे बघून की जड असेल काहीतरी? प्रत्येक सिनेमात थोडी यार मी असं करते. जड त्या ऐतिहासिक भूमिका असल्या की त्या त्या पद्धतीच्या असतात. पण हे मात्र खरं आहे की अशा पद्धतीची भूमिका मी पहिल्यांदा करते की जी वास्तवाच्या इतक्या जवळ जाते आहे आणि माझ्यासाठी किंवा माझ्या प्रेक्षकांसाठी ती हटके आहे. निश्चितच श्रुती, मी तुझ्याकडे येते. नुकतंच मी अजून एकदा आपल्या माय महानगर मानिनीवर तुझी आणि माझी भेट झाली होती भूमिकन्याच्या दरम्यान. तर त्यावेळी सुद्धा वुमन सेंट्रिक हा विषय होता. तर या चित्रपटाबद्दल तुझी भूमिका आणि काय कन्सेप्ट होते आणि कसा अनुभव होता? माझ्या भूमिकेचं नाव रिया देशमुख आहे, जी अत्यंत बोल्ड, बिंदास, रोखठोक बोलणारी, मनात जे काय आहे ती कदाचित 2 वेळा विचार नाही करत पण बोलून टाकते की मला हे आवडले किंवा नाही आवडले. पण हे असताना सुद्धा मनात कुठेतरी अनेक गोष्टी आहेत जे तिने खूप मनात ठेवले आहेत आणि कधी ना कधीतरी ते बाहेर येतील भसकन, असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं. तशी रिया आहे. आणि मग इमोशनली बऱ्याच गोष्टी जेव्हा ती डील करत असताना या 2 खूप छान मैत्रिणी तिच्या आयुष्यात येतात आणि त्या दोघींच्या मदतीने स्वतःचे बरेच प्रॉब्लेम्स म्हणा किंवा स्वतःबद्दलचे अनेक विचार कसे दूर करते ती किंवा काय वेगळं वाटतं हे तुम्हाला फिल्म बघितल्यानंतर कळेल. बाकी तर मजा, तर आता मी खूप गप्पा मारल्या त्याच्यावर मजा डेफिनेटली आहे. निश्चितच अभ्यंगदादा पुन्हा तुझ्याकडे येतो. असं म्हणतात की म्हणजे बाईच्या मनातलं कळत नाहीत. इथे तर तिघी जणी होत्या. चित्रपट करताना कधी असा सीन झाला की खरंच यार बाईच्या मनातलं खरंच कळत नाही?
मला वाटतं की लेखक दिग्दर्शक म्हणून मला बाईच्या मनातलं कळतं म्हणून ही फिल्म बनवू शकलो. आणि सगळ्या पुरुषांना कळतं ते. मी सगळ्यांच्या वतीने बोलतो. काही लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, काही लोक गप्प बसतात, काही लोक त्याची कलाकृती करतात. मी कलाकृती करण्याचा प्रयत्न केला. माझ्या अवतीभोवती सुदैवानी खूप कमालीच्या स्त्रिया आहेत ज्यांनी मला घडवलं आहे. आई, आजी, ताई, आणखीन काही म्हणाल तर त्याच्यातली एक आहे ज्यांनी घडवलेलं आहे. तर मी खूप निरीक्षण करत आलो लहानपणापासून. काय करतात, सॅक्रिफायसेस असतील किंवा स्वतःला पाठीमागे ठेवणं असेल किंवा प्रोत्साहन देणं असेल, लहान लहान गोष्टी असतात की ज्या फार सुंदर पद्धतीने स्त्रियांना करता येतात. आणि मला जेन्युइनली असं वाटतं की मी खूप मोठा फॅन आहे स्त्रियांचा, असं म्हणूया. कारण ती आई होते, ती मैत्रीण होते, ती बहीण होते, इतकी सहज होते की ते जरासं वेगळ्या पद्धतीने फिल्मच्या माध्यमातून आणावं आणि सगळ्यांना जाणवून द्यावं की तुमच्या घरातली ही एक स्त्री आहे ज्या या फिल्ममध्ये तिघी जणी आहेत. सो हे लोकांना फिल्म बघितल्यावर ते नक्की जाणवेल. निश्चितच बघायला गेलं तर मंडळी आपल्याला तिन्ही एज मधल्या आणि किंवा तिन्ही आजकालच्या आणि काल परवाच्या असा एक डायलॉग मी ऐकलाय. मी मृणालताई तुमच्याकडे येते की आजकालच्या मुली आणि काल परवाच्या मुली यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स दिसतो? खूप फरक असतो, नक्कीच असतो. आणि तो काल परवाच्या मुलींनी एक्सेप्ट केला पाहिजे आणि त्यांना स्वीकारलं पाहिजे. माझ्या बाबतीत सांगायचं वैयक्तिक तर शिवानी नावाची एक गोड मुलगी माझ्या घरात आलेली आहे आणि तिच्यामुळे मला आजकालच्या मुलींच्या मनात काय चालू असतं हे कळतं आहे. आणि ते मी समजून घेण्याचा प्रयत्न करते, तिला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करते. कारण आमच्या वेळी असं नव्हतं असं म्हणणारी पिढी ही मला नाही आवडायची, तशीच तिलाही नाही आवडणार किंवा पुढच्या पिढीलाही नाही आवडणार. त्यामुळे हे दोघींनी हातात हात धरून एकमेकींच्या साथीने पुढे जाणं हे या चित्रपटात फार छान सांगितलं आहे. प्रत्येक स्त्रीचं एक दुःख असतं आणि ती समोरची स्त्री जास्त चांगलं समजून घेऊ शकते आणि तिला मदतही करू शकते आणि त्या मैत्रीतूनच एकमेकींना वाढायला, ग्रो करायला मदत करू शकते. त्याच्यामुळे पुढच्या पिढीचंही नक्की ऐकलं पाहिजे, मागच्या पिढीचंही नक्की ऐकलं पाहिजे, कारण त्यांच्या अनुभवाचाही आपल्याला फायदाच होत असतो. यानंतर मी श्रुतीताई तुझ्याकडे येते. बघितलं तर या दोघींमध्ये तू असा बिंदू आहेस की जिथं त्या मोकळ्या होतात आणि तू अशी बिनधास्त मुलगी दाखवलेली आहेस. म्हणजे अगदी गाडीवरून खड्ड्यात तू गाडी घालते सुरुवातीला, तिथूनच सुरुवात होते आणि त्यानंतर अगदी तुझा एक डायलॉग सुद्धा आहे की मी भविष्याची चिंता करत नाही. तर हे पात्र स्वीकारताना तुझ्यातली तू त्या चित्रपटात तुला कुठे दिसलीस का? आणि सोबतच एक प्रश्न आहे की मैत्री म्हणजे तुला काय वाटतं? डेफिनेटली मला खूप गोष्टी जेव्हा अभ्यंगनी रियाबद्दल सांगितल्या तेव्हा अशा सिमिलर वाटल्या की अरे हो मी पण अशीच आहे. माझं मत मांडणारी आहे मी. रियाच्या पद्धतीने कदाचित नाही, पण मला जे वाटतं ते मी बरेच वेळा बोलून दाखवते. बिंदासपण आहे जे खूप कमी लोकांना माहिती आहे, पण त्याला माहिती होतं त्यामुळे तो बिंदासपणा रियाच्या कॅरेक्टरमध्ये लिहिला. आणि मैत्री माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे मला वाटतं सगळ्यांसाठीच मैत्री, मित्र-मैत्रिणी असणं खूप गरजेचं आहे. कारण एक स्टेबिलिटी येते तुमच्या आयुष्यामध्ये. खूप गोष्टी पर्सनल लाईफमध्ये किंवा घरी म्हणा किंवा तुमच्या कामामध्ये म्हणा, वर-खाली, वर-खाली सतत होत असतात. एक शांतता जी तुम्हाला देते किंवा नॉन जजमेंटल जे मनमोकळेपणे तुम्ही गोष्टी ज्या बोलू शकता, ते फक्त मित्र-मैत्रिणींकडे बोलू शकता असं मला नेहमी वाटतं. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव व्हेरी गुड फ्रेंड्स इन युअर लाईफ. निश्चितच मृणालताई पुन्हा एकदा तुझ्याकडे येते. म्हणजे आत्ताच ही म्हटली मैत्री किंवा या गोष्टी, पण त्या ट्रेलरमध्ये एक डायलॉग सुद्धा असा आहे की तुझं लग्न नाही झालं तर तू काय सल्ला देणार, असं मी वाक्य ऐकलेलं. तर लग्नाबद्दल विशेष तुझं मत काय आहे? समाज म्हणून विचार करायचा झाला तर लग्न ही अजूनही भारतासाठी तर आवश्यक अशी संकल्पना आहे किंवा आवश्यक अशी संस्था आहे. पण आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे की जेव्हा करायचं, ज्याच्याशी करायचं आणि ज्या पद्धतीने करायचं. इट्स ऑल अबाउट पार्टनरशिप अँड ग्रोईंग टुगेदर. लग्नाशिवाय सुद्धा तुमची पार्टनरशिप फार चांगली डेव्हलप होऊ शकते आणि लग्न केलं तरीसुद्धा ते लग्न सक्सेसफुल नाही होऊ शकत. किंवा एखादं आता माझा एक दुसरा ढाई आखर नावाचा हिंदी सिनेमा प्रदर्शित होतोय, त्याची टॅगलाईनच ही आहे की जिस रिश्ते में प्यार नहीं है
वो रिश्ता जिंदा रखना जरुरी नाही आहे. तर त्या तुमच्या रिलेशनशिपमध्ये जर प्रेमच नसेल, एकमेकांबद्दलचा विश्वासच नसेल, तुम्हाला वाढायचंच नसेल एकमेकांच्या बरोबर, तर मग लग्न काय, बिनलग्न काय, कशाला काही अर्थच नाहीये. पण मला वाटतं भारतासाठी अजूनही लग्न ही कल्पना, संस्था ही महत्त्वाची आहे. आपल्याला अजून 10 वर्ष जायला लागेल समजून घ्यायला, की आपल्याला लग्नाची इतकी आवश्यकता आहे की नाही. यानंतर अभ्यंगदादा तुझ्याकडे येते. या तिघीजणी सुद्धा या चित्रपटामध्ये आहेत. अगदी मी लहानपणापासून तुम्हाला दोघींना, अश्विनी ताईला आणि तुम्हाला तर बघतेच, श्रुती ताईला सुद्धा बघते, की इतक्या सुंदर पद्धतीने भूमिका मांडते आणि अगदी सुंदर म्हणजे डॉल प्रमाणे आम्हाला तुम्ही तिघी पण दिसतात. ज्या ज्यावेळी इंटरव्ह्यू होतात त्या त्यावेळी प्रेक्षकांच्या कमेंट सुद्धा येतात, की खरंच खूप छान वाटलं तुम्हाला बघून. मी तुझ्याकडे यासाठी येते, की या तिघींनाच घ्यावं असं का वाटलं तुला? मला वाटतं कारण फिल्मची जी 3 पात्र आहेत, रिया, मधुरा आणि गौरी, त्या तितक्या सुंदर आहेत. आणि कारण पुष्कळ वेळेला ना असं होतं, की सुंदर दिसणाऱ्या व्यक्तीला बघून आपल्याला असं वाटतं, की ह्याच्या आयुष्यात कशाची कमी आहे? याला काय आहे? आणि सुंदर दिसणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा सोडूयात, आपण अगदी उत्साही दिसणाऱ्या माणसाबद्दल बोलूयात, की एखादा माणूस की जो मनमोकळा हसतो, एखादा माणूस जो खूप लोकांची चौकशी करतो, जो दिसतो खूप आनंदी. लोकांना वाटतं की ह्याला काय कमी आहे? त्याच्या आयुष्यात तर सगळं छान चाललंय. पण नेहमीच तसं असतं असं नसतं. कारण त्याला दुसरी बाजू पण असू शकते. कदाचित एखादा माणूस स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतोय म्हणून तो लोकांशी चांगला वागतोय. एखादं दुःख लपवण्याचा प्रयत्न करतोय म्हणून तो इतका हसतोय. हे सगळं पण असू शकतं. आणि त्यामुळे माझ्या फिल्ममध्ये त्याचं प्रतिनिधित्व आहे असं म्हणूयात आपण, की सौंदर्य आपण दाखवतोय की जे लोकांना आवडणारं सौंदर्य आहे. त्याच्या आतमध्ये जो एक खूप मोठा गाभा आहे, त्याच्याविषयीची फिल्म आहे. आणि त्यामुळे त्याच तिघी असायलाच हव्या होत्या. कारण त्या तिघी दिसायला तर सुंदर आहेतच, पण त्या अभिनेत्री म्हणून कमालीच्या आहेत. आणि आय थिंक लेजेंड्स आहेत तिघीजणी, सो म्हणून त्या तिघीजणी. निश्चितच खूप छान गप्पा रंगलेत. पण मृणालताई पुन्हा एकदा तुझ्याकडे येते. अगदी माईक असा वगैरे करायला लागतोय म्हणून माझे प्रश्न पण थांबतायत. पण यातून सुद्धा मला एक प्रश्न आठवतो, तो म्हणजे सोनपरी म्हणून आम्ही लहानपणापासून तुला बघितलेलं आहे. पण तुझ्या आयुष्यातली ही सोनपरी माझ्यासाठी माझ्या आयुष्यातली सोनपरीच वाटते, अशी एखादी व्यक्ती आहे का? जसं तुला वाटतं की तुझ्या आयुष्यात एक सोनपरी असायला हवी होती, मला सुद्धा वाटतं एक नाही अनेक सोनपऱ्या माझ्या आयुष्यात असायला हव्या होत्या. पण माझ्या आईच्या रूपाने, माझ्या सासूबाईंच्या रूपाने आणि आता शिवानीच्या रूपाने 3-3 पऱ्या माझ्याकडे आहेत, की ज्यांनी माझं आयुष्य खूप सोपं केलंय, मला खूप आनंद दिलाय, सुख दिलंय आणि समाधान दिलंय. खूप भारी. म्हणजे शिवानीची मी पोस्ट सुद्धा वाचली होती, की तिने लिहिलं होतं पूर्ण सोशल मीडियावर कसं नातं होतं तिच्याशी. तर ती सुद्धा खूप सुंदर आहे. तिचा पण अभिनय आम्ही बघतोच. त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. इतक्या छान परी तुमच्या आयुष्यात येऊन गेल्या आणि त्यासोबतच या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुम्ही त्याच पद्धतीने आम्हाला दिसणार आहात. श्रुतीताई तुझ्याकडे येते अगदी शेवटचा प्रश्न, की "मी नसते तर काय अडलं असतं?" हा सुद्धा एक डायलॉग आहे फिल्मचा. पण तू आहेस म्हणून हे सगळं होतंय. अशी कुठली सिच्युएशन आहे का तुझ्या लाईफमध्ये? बापरे, मी याचा विचारच नाही वा. केला. हो, तुला छान द्यायचं छान होतं? प्रश्न. तू दे, तू नाही, दे. मला माझा प्रोसेसच करत नाही आता काही. नाही, मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असं पुष्कळ वेळा घडतं की आपण कणखरपणे किंवा स्ट्रॉंगली उभं राहावं लागतं. अवघड सिच्युएशन्स असतात. बऱ्याच वेळेला आपल्या घरातली एखादी व्यक्ती, कधी आपण स्वतः, कधी आजूबाजूचा एखादा मित्र, मैत्रीण कोणीतरी असे उभे राहतात आणि ते नसते तर काय झालं असतं आपण विचारच करू शकत नाही. सो प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी तो क्षण येतो की आपल्याला कणखरपणे उभं राहण्याशिवाय दुसरा चॉईसच नसतो. आणि त्याच्याविषयीचा तो डायलॉग आहे फिल्ममध्ये. मला माझी एक खूप जवळची मैत्रीण आहे कॅनडा म्हणून. तर ज्ञानदा. ज्ञानदा, सॉरी, हां. ज्ञानदा म्हणून. तर तिचं लग्नाआधी तिचा जो बॉयफ्रेंड होता, आता तिचा जो नवरा आहे, ते ऑलमोस्ट 14 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. आणि आम्ही जेव्हा भेटलो, कॉलेजमध्ये भेटलो, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्या दोघांनी डिसाईड केलं की आता लग्न करायचं. आणि तोपर्यंत तिच्या घरी काही माहिती नव्हतं. ज्या दिवशी ती अनाउन्स करणार होती, मी तिच्याबरोबर घरी होते. आणि अनाउन्स केल्यानंतर काकू रडायला लागले, की माझ्या मुलीने काय केलं, बापरे, असं तसं खूप रडायला लागल्या. तर मी उलटा किस्सा सांगते. पण तेव्हा मी होते तिथे आणि मी काकूंना समजवलं, की असं तसं आहे, मी विनीतला ओळखते आणि तो खूप चांगला मुलगा आहे आणि
तुमच्या मुलीचं चांगलंच होईल, अमुक तमुक, असं खूप गोष्टी समजवल्या. आणि माझं ऐकून कॅनडाचं आणि विनीतचं लग्न झालं. सो मी जर त्यांच्या आयुष्यात नसते तर कदाचित त्यांचं लग्न झालं नसतं. असे किस्से म्हणजे एक घटना अशी नाहीये की मी नसते तर यांचं काय झालं असतं आणि शक्यच नाही वगैरे. पण अशा घटना असतात, अशी माणसं असतात आणि ती माझ्याही आयुष्यात आहे. मी म्हटलं तसं माझं कुटुंब नसतं तर आज मी इथे नसते आणि इतकं मोठं करिअर माझं होऊच शकलं नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की मी अशी कोणाच्या मागे उभी राहीन तर मी माझ्या मित्रांच्या, मैत्रिणींच्या मागे अशीच उभी राहीन आणि माझ्याही मागे ते जेव्हा मला आवश्यकता होती तेव्हा आणि माझ्या संपूर्ण करिअरमध्ये उभे राहिलेले आहेत. ते सगळे मित्र आणि मैत्रिणी आणि माझं संपूर्ण कुटुंब. निश्चितच. तुम्हा सर्वांना खरं तर चित्रपटासाठी माय महानगर मानिनी आणि माझ्याकडून खूप शुभेच्छा. पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा? गुलाबी ही फिल्म मैत्रीबद्दल आहे. स्त्रियांमधल्या जिगरी मैत्रीबद्दल आहे, जे मला वाटतं खूप कमी वेळेला पाहायला मिळतं. मराठीत मला वाटतं पहिल्यांदाच असं घडत असेल. आणि मराठी चित्रपटसृष्टीची जी शान आहे ती अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे या तिघीजणी एकत्रपणे येऊन फिल्म घेऊन आल्या आहेत. सो ही फिल्म 22 तारखेला सिनेमा हॉल्समध्ये येते, तर ती जाऊन बघायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा. थँक्यू सो मच. थँक्यू.